शेती विकायची नसते तर शेती राखायची असते। मुळशी पॅटर्न चित्रपटातील हा डायलॉग सध्या सत्यात उतरताना दिसतोय। मुळशी तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं बाजरीच्या तुर्की वाणाची लागवड केलेली आहे आणि शेतीचा एक नवीन प्रयोग यशस्वी केलाय। पाहूयात या शेतकऱ्याची यशोगाथा। हे आहेत मुळशी तालुक्यातल्या जांबे गावचे प्रगतिशील शेतकरी अविनाश गायकवाड। शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग करू पाहणाऱ्या अविनाश गायकवाड यांनी यंदा तुर्की वाणाच्या बाजरीची लागवड केली आहे। बाजरीच्या देशी वाणांच्या तुलनेत तुर्की बाजरीच्या वाणाची उत्पादन क्षमता जास्त असल्याचं या प्रयोगातून दिसून आलंय। देशी बाजरी वाणाच्या रोपांची उंची साधारणतः 3 ते 4 फूट असते आणि बाजरीच्या कणसाची उंची साधारणपणे 1 फुटापर्यंत असते, तर तुर्की वाणाच्या रोपांची उंची 10 ते 12 फूट असते आणि कणसांची उंची 3 ते 4 फूट। त्यामुळे तुर्की बाजरीच्या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळवता येतं। 1 एकर क्षेत्रात तुर्की वाणाची लागवड केल्यास साधारणपणे 35 ते 40 क्विंटल इतकं भरघोस उत्पन्न मिळवता येतंय। मला या तुर्की वाणा संदर्भात यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याची माहिती मिळाली आणि मी नाशिक येथील शेतकऱ्याचा यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या नाशिक येथील शेतकऱ्याशी संपर्क साधला वर त्या तुर्की वाणा संदर्भात त्यांच्याकडनं माहिती घेतली। त्यांच्याकडनं माहिती मिळाल्यानंतर माझ्या या 30 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये मी त्या 30 गुंठ्यामध्ये 1 एकर बेनाची लागवड केली व आत्ता त्या पिकाची उंची साधारण 10 ते 12 फूट आहे व त्या कणसाची उंची 3 ते 4 फुटापर्यंत त्याची उंची आहे। आजूबाजूला आपण पाहताय आज सिमेंटचं जंगल होतंय, शेती जमीन कमी होती, तर शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी असेच नवीन प्रयोग करावे व त्याच्यातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवावं। शेतीत आधुनिक प्रयोग करून प्रगतिशील शेती करण्याकडे अनेक शेतकऱ्यांचा ओढा आहे। अविनाश गायकवाड यांनीही आधुनिक शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय। सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड।